जय श्रीराम आणि जय शिवराय सगळ्यांना. मी वंदना तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या धरतीतून, म्हणजेच साताऱ्यातून. यूट्यूबला सगळ्यांची गावं बघून मलाही वाटतं की मीही माझं गाव दाखवावं यूट्यूबला सगळ्यांना. माझं हे गाव खूप सुंदर आहे. आमचं गाव असं डोंगर भागात आहे, डोंगराळ भागात मधोमध अगदी आहे, डोंगरांच्या मधोमध. चारी बाजूनी डोंगर आहेत गावाच्या. डोंगर भाग असल्यामुळे पाऊसही भरपूर पडतो आमच्याकडे. पाऊस पडला तरी पूर येत नाही आणि असं वादळही येत नाही इकडे ह्या भागात असं. आणि धबधबे बघायला जायची कुठं आम्हाला गरज पडत नाही बघा. महत्त्वाचं म्हणजे पावसाच्या दिवसात भरपूर पाऊस पडतोय, आलं छतावर की दिसतं धबधबे. आणि कुठं जरी बघायला गेलं कोणाबरोबर फिरायला तर तिकडे धबधबे बघून असं नवलंही काही वाटत नाही. कारण ते पावसाळ्यात आम्ही रोजच बघत असतो आमच्या घरावरनं. आणि असा हा सूर्य उगवला आहे, मावळला आहे, हे पाहण्यासाठी सुद्धा आम्हाला कुठल्या नवीन ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही बघा. तो अगदी डोंगराच्या आडून कसा खाली जातोय हळूहळू तेही आम्ही रोज बघत असतो. आणि डोंगरांच्या मधून कसा उगवतो तेही रोज बघत असतो. तर असं हे एवढं सुंदर माझं गाव आहे. तुम्हाला कसं वाटलंय आमचं गाव हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सूर्याची किरणं बघा डोंगरावर पडण्यानं डोंगरही असं सोनेरी सोनेरी एकदम छानसं दिसतात. आणि आपल्या चेहऱ्यावर पडण्यानं आपलाही चेहरा चमकून जातो अगदी. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं. भेटू पुन्हा.